बदलापूरच्या घटनेवरून संजय राऊतांनी आता हल्लाबोल केलेला आहे। बदलापूरच्या घटनेची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल का घेतली नाही हा मुद्दा ते उपस्थित करतायत। कोलकाता घटनेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली, आरोपी अटकेत आहे, पोलिसांकडून तपास सुरू आहे, मग एसआयटीची काय गरज हा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। मुळात फडणवीसांच्या तोंडून एसआयटीची भाषा शोभत नाही असं राऊतांचं म्हणणं आहे। जनतेचा काल उद्रेक होता आणि याला पब्लिक क्राय म्हणतात कायदेशीर भाषेत। आणि जेव्हा जेव्हा असा पब्लिक क्राय झाला तेव्हा त्याची दखल न्यायालयाने घेतली अनेक प्रकारात। मग कालच्या पब्लिक क्रायची दखल सर्वोच्च न्यायालयाने का घेतली नाही? कलकत्त्यातल्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालय घेतं, कारण तिथे ममता बॅनर्जीचं सरकार आहे। इकडे पब्लिक क्राय कलकत्त्यापेक्षा जास्त होता का? पण त्या चिमुकल्यांचा आक्रोश पब्लिक क्राय हा न्यायालयाचे कानाचे काल पडदे फाडू शकला नाही। देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली अशी घोषणा केली, काय गरज आहे? आरोपी पकडलेला आहे ना, पोलिसांनी तपास केला आहे ना। एसआयटी हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही। ठाकरे सरकारनं अनेक गुन्ह्यामध्ये ज्या एसआयटी स्थापन केल्या होत्या त्या गृहमंत्री झाल्याबरोबर पहिल्या 24 तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या एसआयटी रद्द केल्या। याचा अर्थ तुम्ही एसआयटी मानायला तयार नाही कोणती। आणि त्या एसआयटी अत्यंत गंभीर गुन्ह्यातल्या होत्या। माननीय उद्धव ठाकरे यांनी स्थापन केलेल्या एसआयटी भ्रष्टाचार किंवा अशा प्रकारचे खटले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।